आता आपण जातोय बारामतीत. बारामतीत काका आणि पुतण्यामधील लढत जवळपास निश्चित झाली आहे. अजित पवार येत्या सोमवारी बारामती मतदारसंघातून अर्ज भरतील. तसेच शरद पवार गटाकडून बारामतीमध्ये लढण्यासाठी आता युगेंद्र पवार यांनी देखील तयारी केली आहे. त्यामुळे बारामतीत काका पुतण्यामध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शरद पवार गटाची यादी आज किंवा मग उद्यापर्यंत जाहीर होईल. त्यामुळे आता युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिलेल्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम देखील मिळेल. त्यामुळे बारामतीत काका पुतण्यांमधील लढत ही जवळपास निश्चित झाली आहे. अजित पवार बारामतीमधून लढणार नाहीत अशा चर्चा होत्या, मात्र अखेर अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार असल्याचं कळतंय. येत्या सोमवारी बारामतीमधून अजित पवार अर्ज भरतील. तर शरद पवार गटातून बारामतीमध्ये लढण्यासाठी आता युगेंद्र पवार यांनी देखील तयारी लागली आहेत. युगेंद्र पवार त्यामुळे बारामतीत काका पुतण्यांमध्ये लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. शरद पवार गटाची यादी ही आज किंवा मग उद्या जाहीर केली जाईल आणि त्यानंतरच पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत ते बघावं लागेल. बारामतीमधील राजकारणात पुन्हा एकदा आपल्याला काका आणि पुतण्यांमधील लढत बघायला मिळेल. युगेंद्र पवार विरोधात अजित पवार अशी लढत आपल्याला बारामतीमध्ये विधानसभा मतदारसंघात दिसून येणार आहे. शरद पवार गटाकडून बारामतीमध्ये लढण्यासाठी आता युगेंद्र पवार यांनी तयारी देखील केली आहे. ते सगळ्या जनमानसात जाऊन संवादही साधतायत. त्यामुळे काका पुतण्यामध्ये होणारी लढत सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल. या संदर्भात अधिक माहिती देतात देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. देवा, बारामतीमध्ये काका पुतण्यांमधील एक लढत आपल्याला जवळपास निश्चित झाल्याचं दिसतंय. वर्ष बरोबर गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार उभे राहतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अद्याप जरी युगेंद्र पवार यांची उमेदवारी जी आहे ती अधिकृतरित्या जाहीर झाली नसली तरी मात्र युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याला सुरुवात केली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मालमत्तेवर थकबाकी नसल्याबाबतचं नाहरकत प्रमाणपत्र देखील घेतलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास देखील सुरुवात केलेली आहे. युगेंद्र पवारांनी स्वाभिमान यात्रा काढली होती आणि त्यातून बारामती तालुका त्यांनी पिंजून काढला होता. मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या ज्यावेळेस मुलाखती झाल्या होत्या, या मुलाखती पुण्यात घेण्यात आल्या होत्या, त्यावेळी मात्र बारामतीसाठी कोणी मुलाखती घेतली नाही असं समोर आलं होतं. मात्र आता युगेंद्र पवार जे आहेत ते बारामतीमधूनच अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणार हे निश्चित मानलं जात आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव देखील केलेली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो. काका विरुद्ध पुतण्या ही लढत जी आहे ती लक्षवेधी ठरू शकते. वर्ष देवा, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.